अखंड दिवा म्हणजे 9 दिवस तेवत ठेवायचा, म्हणजेच अखंड दिवा न विझता. हा दिवा कसा लावायचा, यामध्ये कोणती एक वस्तू टाकायची ज्यामुळे आपला दिवा सततेवत असतो व विझत नाही. अष्टदल कमल कसं काढायचं त्या व्हिडिओमध्ये आज आपण बघत आहोत. वात कोणती घ्यायची. आता सगळ्यात आधी ताट घेतलेलं आहे. ताटामध्ये जे तेल गळतं दिव्याचं ते खाली तेलकट होत नाही, म्हणून ताटामध्ये दिवा घ्यायचा आहे. त्यामध्ये 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. ताट किती मोठं किंवा छोटं यानुसार तांदूळ घेतलेले आहे. त्याचा असे गोल बन घेतला. त्यामध्ये अष्टदल कमल काढायचं आहे. आता मधोमध असे तांदळाच्या 8 पाकळ्या काढून घ्यायच्या. या पद्धतीने 8 पाकळ्या आधी काढून घेतल्या. आता यानंतर मधोमध आपल्याला थोडेसे तांदूळ टाकले. आता याला व्यवस्थित असा पाकळ्यांचा आकार द्यायचा आहे, म्हणजे छान दिसल. या पद्धतीने 8 पाकळ्या काढून घ्यायच्या. त्याला अजून एकदा व्यवस्थित असा आकार देऊन घेऊ. आता अष्टदल कमल काढून झालेला आहे. त्यावर हळदी कुंकू या पद्धतीने सगळ्या पाकळ्यांवर वाहायचं आहे. आता ज्या ठिकाणी दिवा ठेवायचा त्या ठिकाणी एक फूल किंवा फुलाची पाकळी, म्हणजे दिवा बसला जाईल अशी फूल किंवा फुलाच्या पाकळ्या ठेवायच्या आहे. आता या पद्धतीने दिवा घेतलेली दगडी असेल तर दगडी, किंवा हा दिवा आधी स्वच्छ असा घासून घेतला आहे. आता सगळ्यात आधी दिव्यावर स्वास्तिक किंवा गंध अक्षदा लावल्या. आता दिव्याला स्वास्तिक काढून घेतलेला आहे. आता या ठिकाणी कापसाची वात न घेता ही वात घेतलेली आहे पंचवंगी धाग्याची. आता हा धागा 1.25 हात असा मोजून घ्यायचा व मधोमध असे ही वात बनवून घेतली. दिव्यामध्ये ही वात ओवून घेतलेली आहे. दिव्यामध्ये तेल टाकलं. तेल, तूप किंवा तिळाचाही दिवा लावला जातो. तिळाच्या तेलाचाही दिवा लावला जातो. आता सगळ्यात आधी दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून दिव्याची पूजा केलेली आहे. आवडीनुसार फुलांनी दिव्याचे अष्टकमल सजून घेतलं. दिवा पेटवण्याच्या आधी हळदी कुंकू पूजा केलेली आहे. हळदी कुंकू अक्षदा गंध दिवा लावलेला आहे. आता दिव्यामध्ये एक अशी वस्तू टाकायची आहे की दिव्याला कोजळी येत नाही व दिवा अखंड असा तेवत असतो. ती वस्तू आता उदबत्तीने दिव्याची पूजा केली व वाळून घेतलं.
आता दिव्याला कोजळी किंवा फूल आलं की या पद्धतीने कापसाची अशी तुपातली फुलवात बनवून घेतली. आता दिव्याची कोजळी काढण्याआधी दिव्याची ही जी फुलवात आहे तीही लावून घेतली. आणि त्यानंतर आता दिवा आत्ता लगेच लावलाय त्यामुळे कोजळी आलेली नाही. आणि काडीने किंवा चिमटेने ही कोजळी काढून विझला तर लगेच ती जी फुलवात लावलेली आहे त्याने हा दिवा लावायचा. म्हणजे आपला हा अखंड दिवा खंड न पडता सतत तेवत असतो. आता ती वस्तू म्हणजे कोजळी येत नाही व अखंड दिवा विझतही नाही, ती म्हणजे भीमसेनी कापूर. तो यामध्ये थोडासा तुकडासा टाकलेला आहे. याने छान असा सुगंध येतो.